नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर. तर आज आम्ही जाणार आहोत चर्चगेट येथील काळा घोडा फेस्टिवल बघायला. तर बरेच दिवस झाले आम्ही मित्र एकत्र कुठे बाहेर फिरायला गेलो नव्हतो. तर आज म्हणालो की जाऊन येऊया काळा घोडा फेस्टिवल इथे. तर काळा घोडा फेस्टिवलचं वैशिष्ट्य असं की काळा घोडा फेस्टिवल इथे वेगवेगळ्या वस्तूंपासून घोडे बनवण्यात येतात आणि कलाकार आपल्या कलेचं तिथे प्रदर्शन दाखवतात. तर तेच प्रदर्शन आज आम्ही पाहायला जाणार आहोत. तर चला बघूया आपला आज काळा घोडा फेस्टिवल कसा आहे ते बघायला आणि इकडे काय काय असतं, कसं आहे आपला काळा घोडा फेस्टिवल आहे ते आज आपण जाऊया बघायला. तर चला. तर नेहमीप्रमाणे आम्ही मार्केटची रिक्षा पकडून स्टेशनला जायला निघालो. तर आता स्टेशनला पोहोचलो आहे आणि आता जातो तिकीट काउंटरला तिकीट काढायला. आमचे बंड्या शेट ऑनलाईन तिकीट काढतात. तर आता आपल्याला 2 नंबर प्लॅटफॉर्मवरून आपली चर्चगेट ट्रेन पकडून चर्चगेट स्टेशनला जायचं आहे काळा घोडा फेस्टिवलसाठी. आता आम्ही चर्चगेट स्टेशनला पोहोचलो आणि मित्रसुद्धा ते पुढे गेले काय इथे. तर आता इथे चर्चगेट स्टेशनवरून काळा घोडा फेस्टिवलला जाण्याचा रस्ता माहिती आहे. तर आमच्या मित्राला माहिती आहे, तर तोच घेऊन जाणार आहे. हे बंड्या, काळा घोडा फेस्टिवलला माहिती आहे ना तुला कसं जायचं? कधी जायचं? तिथे पण आता ही अशी येऊन येणार स्वतः आणि 7च्या होत्या 8 नाही चालू. तर चर्चगेट स्टेशन च्या पुढे गेल्यावर एक अंडरग्राऊंड रस्ता येतो, म्हणजे हा भुयारी मार्ग. तर हा भुयारी मार्ग क्रॉस केल्यानंतर आपण बाहेर पडल्यावर मग मित्राला विचारूया कुठल्या साईडला जायचं आहे काळा घोडा फेस्टिवलसाठी. तर आता आपण या भुयारी मार्गातून बाहेर आलो आहोत आणि मग समोर जो रस्ता आहे तो क्रॉस करून आपल्याला रस्त्याच्या पलीकडे जायचं आहे. तर आता आम्ही जातोय क्लॉक टॉवरच्या बाजूच्या रस्त्याने. तर समोरच क्लॉक टॉवर आहे, आम्हाला दाखवतो तुम्हाला. हा बाजूला क्लॉक टॉवर आहे, मोठी इमारत आहे, त्याला क्लॉक टॉवर असं म्हणतात. आणि त्याच बाजूने आम्ही जातोय पुढे. तर आता आम्ही एका ग्राउंडमध्ये आहे चर्चगेटला आणि ते समथिंग कॉन्सेप्टसारखं काहीतरी आहे. तर तिथे आलो आहे आम्ही आणि बाजूला थंडगार अशी हवा आहे, कारण का संध्याकाळचं टायमिंग आहे. आणि समोर एक बिल्डिंग आहे. तर ही समोरची बिल्डिंग आहे, तिला मागून लाईटने कलर इफेक्ट देतात. तर ती आम्हाला दिसली आणि सुंदर असं मस्त वाटतं.
बघून. तर मित्रांनो शेवटी काळा घोडा फेस्टिवल मिळाले आम्हाला. समोर एंट्रन्स गेट आहे. कोणती गरज आहे मला ते सांगा. तर सुरुवातीलाच आपल्या काळा घोडा फेस्टिवलचं एंट्रन्स गेट आहे आणि तिथे समोरच स्टीलच्या बॉटलीने घोडे बनवले 2. या बाजूला एक आहे आणि या बाजूला एक आहे. ना घोडा घे. तर काळा घोडा फेस्टिवलच्या एंट्रन्स गेटमधून आतमध्ये गेल्यावर स्टॉल आहेत. तर इथे विविध कलाकृती आहेत. तर कलाकाराने आपल्या कलेपासून विविध कलाकृती अशा बनवल्या आहेत आणि त्या एक्झिबिशनसाठी आणि विकण्यासाठी ठेवल्या आहेत. या बाजूला असे कंदील आहेत बनवलेत आणि पुढे सुद्धा असे बरेचसे स्टॉल आहेत. इकडे वारली चित्रकला आणि बाकीच्या पेंटिंग्स आणि चित्र आहेत. तर या बाजूला आपल्याला पहिलाच घोड्याचा स्टॅच्यू बघायला भेटला आहे. तर हा घोड्याचा स्टॅच्यू पूर्णपणे फुट्ट्यांपासून बनवला आहे. जो कार्टून बॉक्स असतो फ्रीज वगैरे आणि बाकीच्या सामानासाठी जो वापरतात कवरिंगसाठी, त्या फुट्ट्यापासून हा घोडा बनवण्यात आला आहे. तर हा जो घोडा आहे त्याची पुढची बाजू म्हणजे फक्त मानेकडची बाजू आणि पाठीमागची बाजू या दोन्ही बाजूंमध्ये गॅप आहे आणि त्या गॅपमध्ये आपण ग्रुप फोटो काढू शकतो. तर याच्याच पुढे अजून एक स्टॅच्यू आहे. तर या स्टॅच्यूचं वैशिष्ट्य असं की अर्धधड माणसाचं आणि अर्धधड घोड्याचं असं आहे हे बनवण्यात आलं आहे. तर या बाजूला सुद्धा बऱ्याचशा कलाकृती आहेत जे हाताने बनवल्यात आणि हे सर्व जे कंदील दिसतात ते सर्व लाकडापासून बनवलेत. तर हा तिसरा घोड्याचा स्टॅच्यू. तर हा जो स्टॅच्यू आहे तो पूर्णपणे प्लॅस्टिकपासून बनवला आहे आणि इथे खाली प्लॅस्टिकची खेळणी आहेत. या प्लॅस्टिकच्या खेळण्यांना रचून हा आपला सी हॉर्स आहे तो घोडा बनवण्यात आला आहे. आणि त्याच्याच पुढे आपल्याला हा दुसरा घोडा दिसला आहे. तर ह्या घोड्याला असं कपड्यांपासून थोडा वेगळा रूप देण्याचा प्रयत्न केला आहे कलाकाराने आणि थोडा वेगळाच दिसतंय. आणि त्याच्याच बाजूला हा जो घोडा आहे तो कागदापासून म्हणजेच कागदाच्या लगदापासून बनवला आहे आणि समोर लोक फोटोज घेतात. पुढे आरसा लावला आहे तिथे. तर आता आमचे मित्र जरा हरवलेले तर ते बोलले उडणाऱ्या घोड्याच्या बाजूला आहे. हा समोर आहे उडणारा घोडा आणि हे बघा भेटले. तर या उडणाऱ्या घोड्याच्या मागे अजून एक घोडा आहे. त्या घोड्याला एक वेगळंच रूप दिले आणि ते लाइटिंग वगैरे लावून थोडासा भीतीदायक असा हॉरेबल आहे थोडा घोडा. आणि त्याच्याच मागे हा पांढरा शुभ्र असा घोडा आहे. त्याला काचेच्या टिकल्यांपासून सजवण्यात आलं आहे आणि सुंदर असा घोडा आहे राजा महाराजांचा असतो तसा.
तर या बाजूला 3 घोडे एकत्र आहेत आणि हा जो ब्लू कलरचा घोडा आहे तो जे कॅन असतात, जे पाण्याचे बॉटल्स असतात त्या बॉटलच्या झाकणापासून बनवण्यात आला आहे. हे पूर्ण आपल्या ज्या बिसलरीच्या बॉटल्या असतात त्या बॉटल्यांच्या झाकणापासून बनवलेला आहे. आणि हा जो बाजूला चॉकलेटवाला घोडा आहे तो पूर्णपणे कागदाच्या लगद्यापासून बनवला आहे, जो कागदाचा लगदा असतो. आणि या बाजूला जो घोडा आहे तो हा जो आपल्या फळ्या असतात लाकडाच्या, त्या लाकडाच्या फळ्यांपासून बनवलेला आहे. आणि या घोड्यांच्या जस्ट बाजूला आपल्या मुंबई रेल्वे स्थानकाचं जे चिन्ह असतं, प्लॅटफॉर्मवर जे आपलं चिन्ह असतं ते दाखवलं आहे. आणि हा जे पहिला घोडा आहे तो आपली बेस्ट असते बस, त्यापासून बनवण्यात आला आहे, म्हणजे त्या घोड्याला तसं रूप देण्यात आलं आहे. आणि हा जो दुसरा घोडा आहे त्याला आपल्या ट्रेन असते आपली लोकल, त्याचं रूप देण्यात आलं आहे. आणि हा जो तिसरा घोडा आहे तो टॅक्सीचं रूप घेतलं आहे त्या घोड्याने, जे तिसरा घोडा आहे त्याला टॅक्सीचं असं रूप दिलं आहे. आणि खाली छोटे छोटं आपलं मुंबई शहर आणि असं दाखवलं आहे, छोटे छोट्या बिल्डिंग, छोटे छोटे रस्ते, असं कलाकाराने सुंदर असं दाखवलं आहे. आणि आपली लोकल ट्रेन, तर प्रत्येक घोड्याच्या खाली त्यांचा जो रूट असतो जाण्याचा तो दर्शवण्यात आला आहे. आणि सुंदर असे घोडे बनवलेत. तर हा घोडा जो आहे तो जी सुत्तळ असते आपली, जी नारळाच्या कात्यापासून जी सुत्तळ बनते त्या सुतळीपासून हा घोडा विणण्यात आला आहे. आणि सुंदर असं शिवणकाम आहे कलाकाराचं आणि खूप छान असं घोडा बनवण्यात आला आहे. तर काळा घोडा फेस्टिवलमधील सर्वात शेवटचा घोडा, तर हा घोडा गाड्यांच्या पार्ट्सपासून बनवलेला आहे. जे गाड्यांचे छोटे छोटे पार्ट असतात त्या पार्टपासून हा घोडा बनवण्यात आला आहे आणि छान असा घोडा आहे. आणि मागच्या बाजूला फोटोज काढण्यासाठी ठेवलं आहे. आणि त्या बाजूला घोड्यांची माहितीसुद्धा ते देतात की काय कसं काय आणि म्हणजे कशापासून घोडे बनवले. तर काळा घोडा फेस्टिवल बघून झालं आहे आणि आता आम्ही घरी निघालो. तर मित्रांनो, आमचा काळा घोडा फेस्टिवल बघून झाला आहे आणि आता घरी निघालो. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणी वारस या यूट्यूब चॅनल.